सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्री हराळे एम.व्ही. विषय इतिहास व राज्यशास्त्र, वर्ग 9वी, लेक्चर नंबर 8, टॉपिक नेम महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तांच्या नागरिक शास्त्रांच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत आणि या पाठामध्ये आपण भारताचे जगाशी असणारे संबंध अभ्यासणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाच्या भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनावर अवलंबून असतो. तर आपण पाहतो आपल्या सोयीसुविधांसाठी समाजातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या संस्था व संघटनावर अवलंबून असतात. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते. तर आपले जे सामाजिक जीवन आहे ते परस्परावलंबी आहे, एकमेकावर अवलंबून आहे व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते. आणि यामध्ये सहकार्य खूप महत्त्वाचे असते हे आपण पाहिले. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. हे जसं उदाहरण व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसं ते विविध राष्ट्रांबाबत देखील आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते आणि या देशांमध्ये देखील काही वस्तूंची सतत देवाणघेवाण चाललेली असते. आता भारत आपण नेहमी काय करतो, पेट्रोल आणि डिझेलची आयात करत असतो आणि व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्य परस्परांशी करारही करत असतात आणि ही स्वतंत्र राज्य नेहमी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ. परस्परावलंबन. जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परावर अवलंबून असतात आणि जगातील सर्व देश एकमेकावर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, उदाहरणार्थ अमेरिका, राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रावर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मला पडलेले प्रश्न: व्यक्ती आणि राष्ट्रांच्या परस्परावलंबनात काय फरक असतो बरे? प्रश्नचिन्ह. तर व्यक्तीच्या गरजा ह्या कमी प्रमाणात असतात आणि त्या देशातल्या देशात, गावातल्या गावात भागवल्या जाऊ शकतात. परंतु राष्ट्राच्या गरजा या मोठ्या असतात. त्याला एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं
त्याच्यामध्ये देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यानंतर आहे श्रीमंत देश आणि गरीब देश अशी काही विभागणी असते का? तर अशी विभागणी असते. काही देश आपण पाहिलं, अमेरिका किंवा युरोप खंडातील देश श्रीमंत आहेत, त्या मानाने आफ्रिका आणि आशिया खंडातील देश हे गरीब आहेत. त्यानंतर आहे देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसे जागतिक पातळीवर एखादे संविधान असते का? तर तसं जागतिक पातळीवर देखील संविधानाची व्यवस्था नक्कीच असेल. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असते? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान हे न्यायालयाला असेल, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेला असेल. परराष्ट्र धोरणांद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहोत. पार्श्वभूमी: आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना आणि आपण ज्या जगात राहत आहोत त्या जगामध्ये अनेक घडामोडीमधून आकारास आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. आणि आजचे जे जग आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहिती आहे. आणि मागच्या शतकांमध्ये जगामध्ये 2 महायुद्ध झाली हे आपल्याला माहितीच आहे. ही 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदलले आणि या 2 महायुद्धामुळे जग बदलले. जगात नवीन प्रभाव आले आणि जगामध्ये नवीन प्रभाव देखील आले. विचार आला या महायुद्धामुळे आणखी काय झाले हे समजून घेऊ. पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. आणि अशा प्रकारे जगामध्ये पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या दरम्यान झाले. युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते आणि युरोप खंडातील काही जे महत्त्वाचे देश होते या पहिल्या महायुद्धात सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आणि या पहिल्या महायुद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोक मारली गेली आणि संपत्तीचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि युद्धामध्ये जे देश सहभागी झाले होते त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली आणि युद्धात प्रत्यक्षात सहभागी नसलेल्या राष्ट्रांना देखील या युद्धाची झळ बसली. जिंकलेल्या व हारलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या आणि जे जिंकलेले राष्ट्र होते पहिल्या महायुद्धामध्ये आणि जे हारलेले राष्ट्र होते या दोघांच्याही या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळून पडल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे 2 गट पडलेले आहेत. एक मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र. तर मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जर्मन, इटली, अमेरिका मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका या देशांचा समावेश होतो. तर मध्यगत राष्ट्रांमध्ये जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया या देशांचा समावेश होतो. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्वच राष्ट्रांना वाटू लागले
आणि पहिल्या महायुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे जे काही राष्ट्र होते त्या प्रत्येक राष्ट्रांना वाटायला लागलं की आता युद्ध नको, त्यासाठी काही खास व्यवस्था असायला हवी व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आणि पुढे राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. आणि अशा प्रकारे या राष्ट्रसंघामध्ये चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली आणि युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची फार महत्त्वाची जबाबदारी मानण्यात आली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोपबाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळून पडली आणि युरोपमधील पूर्वीची जी साम्राज्य होती ती कोसळून पडली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका व आशिया खंडात वसाहती होत्या. तशा प्रकारे युरोप खंडातील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात फार मोठ्या वसाहती होत्या. या वसाहतीमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिले. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला आणि अशा प्रकारे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर शांतता निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही आणि अशा प्रकारे या राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली व स्पेन इत्यादी देशामध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि अशा प्रकारे जर्मनी, इटली आणि स्पेन या देशामध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली आणि अशा प्रकारे या सर्व घडामोडींची जी परिणिती होती तर ती परिणिती म्हणजे दुसऱ्या महायुद्धात त्याचं रूपांतरण झालं. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे पहिले महायुद्धात सहभागी झालेले भारतीय सैनिक आणि ते चित्र दिसत आहे. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले आणि पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले. यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आणि युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट कोसळले. तुमच्या स्क्रीनवर जग, राजकीय प्रमुख देश हा नकाशा दिसत आहे. या नकाशाचं तुम्ही वाचन करून ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये भारतसुद्धा तुम्हाला देश दिसत आहे आणि जगातील जे काही महत्त्वपूर्ण देश आहेत हे सर्व त्यामध्ये दिसत आहेत. जग आणि राजकीय प्रमुख देश, तर या जगातील जे काही महत्त्वपूर्ण देश आहेत आणि त्यांचा नकाशा आपल्याला दिसत आहे.